ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडी तालुक्यातील पिसे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील फुलोरापाडा इथल्या रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. कातकरी बांधवांसाठी मंजूर असलेली पाणी पुरवठा योजना अर्धवट आहे. त्यामुळे पावसात चक्र डोंगरातून आलेल्या ओढ्यातील गढूळ पाणी प्यावं लागतंय त्यांना आणि ही वेळ त्यांच्यावरती आली आहे. निसर्डी पायवाट, साप, विंचू यांचा धोका. अशा परिस्थितीत पाण्यासाठी जीव मुठीत घेऊन त्यांना जावं लागतंय. आणि ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, त्यांना अनेकदा सांगितलं की पिण्याच्या पाण्याची आमची व्यवस्था करा, परंतु गेले 9 महिने झाले त्यांनी कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही. म्हणून या आमच्या भगिनी माता आज या खड्ड्यातल्या जे जंगलामधून जी नाळा वाहून येतो, ओढा वाहून येतो, त्याच्या बाजूला एक खड्डा खोदलेला आहे आणि तिथे ते पाणी तिथलं पाणी पितात आणि अतिशय गढूळ पाणी, दूषित पाणी आहे. पालकांनो, तुमची मुलं ज्या स्कूल बसनं जात आहेत ती सर्व प्रकारे सुरक्षित आहे ना? बस चालक सर्व नियम पाळतोय ना याची जरूर पडताळणी करा. कारण आरटीओनं केलेल्या सर्व्हेनुसार मुंबईमध्ये तब्बल 498 आणि महाराष्ट्रामध्ये 4056 वाहनं नियम मोडणारी आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. पाहूयात न्यूज 18 लोकमतचा विशेष रिपोर्ट. या धावपळीच्या युगात आई-वडील दोघंही कामाला असल्यामुळे आपल्या पाल्याला सुरक्षितपणे शाळेत पाठवायला स्कूल बस किंवा स्कूल व्हॅनचा पर्याय निवडला जातो. मात्र याच वाहनांचे जे चालक असतात ते आरटीओच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करताना दिसतात. मुंबईतल्या जवळपास सगळ्याच शाळांमध्ये अनधिकृत किंवा लायसन्स नसलेले वाहन किंवा चालक आहेत. या चालकांची, या वाहनांची फी मात्र कमी असते, मात्र याची रिस्क खूप जास्त आहे. फायर एक्सटिंग्विशर गायब, फर्स्ट एड बॉक्स तुटलेला. स्कूल बसेसच्या हलगर्जीपणानं मुंबईत आतापर्यंत अनेक चिमुकल्यांचे जीव गेले. गेल्या आठवड्यात कांदिवलीत शाळेच्या बसला आग लागली. सुदैवानं बसमध्ये मुलं नव्हती. लेकिन कानूनी ढंग से चलना सब तरह से सुरक्षित है और कानूनी ढंग से चलना है तो स्कूल के साथ में एग्रीमेंट करके पूरी तरह से नियम पालन करके चलना जरूरी है. आरटीओची नियमावली. प्रत्येक स्कूल बसमध्ये चालकासह सहवर्ती अनिवार्य. बसमध्ये उभा दांडा गरजेचा. बसमधील पृष्ठभाग न घसरणाऱ्या धातूचा असावा. हॉर्न कर्कश आवाजाचा नसावा. ISI मार्क असलेली 5 किलोची अग्निशामक अनिवार्य. शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करणाऱ्या बसेसचा रंग हा पिवळाच असायला हवा. बसच्या पुढे आणि मागे दोन्ही बाजूला ठळक अक्षरात स्कूल बस असं लिहिलेलं असणं गरजेचं आहे. सोबतच ही बस कोणत्या शाळेची आहे हे ओळखण्यासाठी बसच्या दोन्ही बाजूला ठळक अक्षरात शाळेचं नाव सुद्धा असलं पाहिजे. प्रथमोपचार किट असेल, फर्स्ट एड बॉक्स असेल किंवा मग फायर एक्सटिंग्विशर या गोष्टी सुद्धा बसच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. मुंबईसह राज्यात अनेक दुर्घटना घडल्या. विद्यार्थ्यांचे जीव जाऊनही शाळा मात्र कोणतीही जबाबदारी घेत नाही. त्यामुळे सर्वच पालकांमध्ये एक प्रकारच्या नाराजीचा सूर आहे. गाडीतून उतरल्यानंतर ती पालकांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की पालकांनी तिथे येणं टायमिंगवर आणि घेऊन जाणं. पण जोपर्यंत गाडी आणि गणवेश मुलांच्या अंगावर आहे तोपर्यंत त्या शाळेची जबाबदारी असणं गरजेचं आहे. मुंबईतील वास्तव. परवाना नसलेली वाहनं 74, स्पीड गव्हर्नर नसलेली 7, आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरणारी 26, वैध योग्यता प्रमाणपत्र नसलेली 73, परिवाहक नसलेली 29, अग्निशमन सुविधा नसलेली 49 वाहनं, इतर तरतुदींचा भंग करणारी 142 वाहनं. महाराष्ट्रात 26 जुलै ते 31 जुलै दरम्यान करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत तब्बल 54,66,500 रुपये इतकी दंड वसुली करण्यात आली. तर एकट्या मुंबईत 1,43,05,00,000 इतकी दंड वसुली करण्यात आली आहे. मोठ्या विश्वासानं आई वडील आपल्या पाल्याला या शाळेच्या बसेसच्या ताब्यात देतात. काही बरं वाईट झालं तर हे बस चालक शाळेकडे बोट दाखवतात. शाळेला प्रश्न विचारला असता शाळा जबाबदारी झटकते. प्रश्न असा निर्माण होतो की विद्यार्थ्यांच्या अंगावर शाळेचा गणवेश आहे, बस सुद्धा शाळेची आहे, मग शाळा जबाबदारी का घेत नाही? या शाळांच्या मुख्याध्यापकांना हे सुद्धा ठाऊक नसतं की आपले विद्यार्थी कुठल्या भागातून शाळेत येतात.
या सर्व गोष्टींवरून शाळेचा बेजबाबदारपणा आपल्याला दिसतो. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई.